गर्भावस्थेत होणारा मधुमेह हं, हं. याबद्दल आणखी काय सांगाल? हे कशामुळे होतं एक्झॅक्टली? हो, गर्भावस्थेमध्ये म्हणजे कसं होतं, एखादी स्त्री आहे जिला कधी डायबिटीजच नव्हता हं, आणि गर्भावस्थेमध्ये तिच्या रक्तामधली साखर वाढायला लागली, म्हणजे मधुमेह. तर हं. त्याला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. ओके. याची कारणं काय असतील? तर या कारणामध्ये म्हणजे मी म्हणेन की गर्भावस्थेमध्ये स्त्रीमध्ये हॉर्मोन्समध्ये बदल होतात. मग हं, या काळामध्ये तिच्यामध्ये जे दुसरे हॉर्मोन्स नवीन निर्माण होतात, ते हं. दुसऱ्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतात. त्या ओके. कारणामुळे रक्तामध्ये साखर वाढायला लागते हं, किंवा काही स्त्रियांमध्ये म्हणजे इन्सुलिन बनणंच कमी होतं. तर त्या हं. कारणांमुळे स्त्रीला गर्भावस्थेमध्ये जस्टेशनल डायबिटीज होतो. ओके आणि याचा आईवर किंवा मुलावर होणारा काही हो, हो. परिणाम? यामुळे जसं आईमध्ये मी म्हणेन तर ब्लड प्रेशर जास्त प्रमाणात वाढलं, ज्यांना आम्ही प्री एक्लेम्सिया म्हणतो ओके. किंवा तिला असं होतं की सिझेरियन करायची वेळ येते. ती शस्त्रक्रियेवाली डिलिव्हरी होते कारण बाळाचा आकार वाढलेला असतो. अच्छा. गर्भावस्थेच्या काळामध्ये तिला खूप थकवा आणि असं तिला म्हणजे असं वाटतं की तिने पडून राहावं. म्हणजे थकव्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली यांच्यामध्ये जास्त असतं. हं. आणि गर्भधारणा झाली म्हणजे किंवा डिलिव्हरी झाली तिची, त्यानंतर ही तिला एक धोका असतो की तिला पुढे जाऊन डायबिटीज होऊ शकतो. ओके. बाळामध्ये म्हणेन तर बाळामध्ये ते बाळाचा आकार म्हणजे वजन गर्भावस्थेमध्ये वाढतं. हे ओके. बाळामध्ये रिस्क आम्ही त्याला आमच्या मेडिकल टर्ममध्ये मॅक्रोसोमिया म्हणतो. अच्छा. हो. त्यानंतर श्वसनासंबंधीचे विकार बाळामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. जन्मानंतरही याचा परिणाम हो, होत हो. राहतो. होऊ शकतो. म्हणजे जन्मानंतरही बाळामध्येही ओबेसिटी किंवा डायबिटीजसारखी लक्षणं दिसतात बापरे! किंवा हायपोग्लायसेमिया हे पण गर्भावस्थेमध्ये बाळाला त्रास होणाऱ्या त्रासांमध्ये एक त्रास आहे हा. ओके, हो. ओके. पण ह्याबद्दल मी म्हणेन, की गर्भावस्थेमध्ये होणारा जो डायबिटीज आहे, हं. जो असा खरं तात्पुरता असतो. म्हणजे योग्य ओके. आहार-विहार तुम्ही जर का त्यावेळी जरा समतोल ठेवला किंवा वैद्यकीच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याला फॉलो केलं, हं. तर त्याला तुम्ही टाळू शकता. अरे वाह! हं. ओके. आणि जीवनशैलीमुळे होणारा अजून एक आजार आजकाल आपल्याला खूप ऐकण्यात येतो, हं. पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस. हो, हो. हे सुद्धा मधुमेहाशी रिलेटेड आहेत, की जीवनशैलीचा आजार आहे हा? मधुमेहामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जसं आपण पी-सी-ओ-एस हा आजार घेऊ. आता पी-सी-ओ-एसमध्ये म्हणजे किंवा पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हं. यामध्ये महिलांच्या शरीरामध्ये तुम्ही ऐकलं पण असेल कॉमनली हा टर्म वापरतात, की म्हणजे आपण इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. ओके. इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये नक्की काय होतं? तर शरीरामध्ये जो इन्सुलिन असतो ना, त्याला आपल्या शरीरातल्या पेशी व्यवस्थित साथ देत नाहीत. आणि हं. ही कंडिशन स्त्रियांमध्ये जेव्हा खूप काळ राहते, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे पुढे जाऊन टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. आता बापरे! माझ्या क्लिनिकमध्ये एकदम यंग मुलगी येते. तिला सुरुवात अशी झाली, की तिला पी-सी-ओ-एस होता आणि त्याचं परिणिती तिच्यानंतर ती आता डायबिटीजसाठी ट्रीटमेंट घेते. म्हणजे ओके. ही एक मुलींना म्हणजे कमी वयातच होणारी समस्या आम्ही आता प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये पाहतो. अरे बापरे! किंवा डायबिटीजमध्ये तुम्ही म्हणाल, की पाळीची अनियमितता असते आणि पाळीची अनियमितता का होते? कारण की तेव्हा त्या काळामध्ये हॉर्मोन्समध्ये पण त्याचा परिणाम म्हणजे मधुमेहाचा परिणाम हा हॉर्मोन्सवर होतो आणि हं. त्या कारणाने पाळीमध्येही अनियमितता दिसून येते. ओके. पाळीमध्ये असलेली अनियमितता किंवा वाढलेलं वजन यामुळे त्याची परिणिती पुढे वाढलेल्या वजनाचा हा एक रिस्क फॅक्टर आहे, जो पुढे जाऊन डायबिटीजमध्ये परिणित होऊ शकतो. बापरे! स्त्रियांमध्ये आपण बघतो मेनोपॉज होतो. हं. मेनोपॉज हा होतो म्हणजे नक्की काय होतं? आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नामक जो हॉर्मोन आहे, हं. खूप वरदान आहे तो स्त्रियांसाठी. हं. तुम्ही बघाल 40च्या आधी महिलांना विकार कमी असतात. त्याचं कारण की हे मासिक पाळी जी आपली रेग्युलर चालू असते, त्यामुळे आपलं शरीर शुद्ध होत राहतं हं. आणि त्याला घडवून आणणारा हा असतो हा इस्ट्रोजन. ओके. पण जेव्हा आपली रजोनिवृत्ती होते, तेव्हा तो गेम चेंज व्हायला लागतो. ओके. म्हणजे आपल्याला इस्ट्रोजनचं प्रमाण जेव्हा कमी व्हायला लागतं, तेव्हा शरीरामधील रक्तातली साखर कमी करणं, नियंत्रणात ठेवणं खूप अवघड होतं. हं. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, वाढलेला हृदयरोग म्हणजे असं हे चुकलेलं गणित त्यामुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. ओके. हां, खूप सुंदर शब्द तुम्ही आता सांगितले रजोनिवृत्ती हे हां. मेनोपॉजचा मराठी हो, शब्द आहे हो. का? किती छान. पण हां. म्हणजे महिलांना जाणवणारे जसं की वजन वाढतंय, हो. केस गळतायत, पिंपल्स येतात. हे सगळं पी-सी-ओ-डी आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळेच असतं का? मी म्हणेन की लक्षणं तशी साधर्म्य आहे, की हं. आपल्याला पी-सी-ओ-एसमध्ये किंवा पी-सी-ओ-डीमध्ये ही लक्षणं दिसतात. हं. पण पूर्णपणे त्याला आपण म्हणू शकणार नाही. अच्छा. कारण इतरही अशी कारणं आहेत, जी तुम्हाला या त्रासांमध्ये ढकलू शकतात. जसं तुम्ही म्हणता वजन वाढलं, हां. तर मी फक्त पी-सी-ओ-एसला नावं ठेवू नाही शकणार.
हं. समजा मी चुकीचा आहार घेते, माझी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, मी बसून राहते, तर मला हं. त्या कारणानेही वजन माझं वाढू शकणार आहे. ओके. किंवा दुसरे आता जसं हायपोथायरॉइडिझम आहे, ह्या कारणामध्ये पण आपलं वजन वाढतं. हं, हं, हं. बेसिकली आपली जीवनशैली पण त्याला तेवढीच जबाबदार असते. बरोबर. केस गळत आहे, तर बऱ्याचदा शरीरामध्ये आयर्न डेफिशियन्सी असेल किंवा व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, जे आपल्याला आता खूप भेडसावणारे प्रश्न आहेत, की हे व्हिटॅमिन्स शरीरामध्ये कमी असतात हं. आणि त्या कारणानेही केस गळू शकतात. ओके. किंवा आजकाल आपण केमिकल्सचा वापर पण खूप करतो हो, आहोत. बरोबर. तेही एक कारण आहे. ओके. आपण सॉरी. जसं तुम्ही म्हणाला होतात, की पिंपल्स येतात. पिंपल्सच्या बाबतीत पण मी म्हणेन, की जसं आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहेत, तेलग्रंथी जास्त असतील, तर त्या बरोबर. कारणानेही पिंपल्स येऊ शकतात किंवा तुम्ही हं. खाण्यामध्येही जंक फूड आहे, ऑइली फूड आहे याचा समावेश करता, तर त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्ससारखे त्रास होऊ शकतात.